नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक अतिशय स्वादिष्ट मसालेदार आणि घरगुती चव असलेली स्वादिष्ट चमचमीत भरली भेंडी। मग चला अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या खास भरली भेंडी रेसिपीला। इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी घेताना नेहमी कोवळी आणि ताजी भेंडीच निवडायची। कोवळी भेंडी असेल तर भरली भेंडी अधिक चविष्ट लागते आणि शिजायलाही छान होते। सर्वप्रथम ही भेंडी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची। धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची। तुम्ही कापडाने पुसून किंवा थोडा वेळ पसरवून ठेवून कोरडी करू शकता। भेंडी पूर्ण कोरडी असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे भाजी बनवताना भेंडी अजिबात चिकट होत नाही। आता प्रत्येक भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग हलक्या हाताने कापायचा आहे। त्यानंतर भेंडीला मधोमध उभा चीर द्यायचा। चीर पूर्णपणे कापायचा नाही, फक्त इतकाच घ्यायचा की त्यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला भरता येईल। अशा प्रकारे सर्व भेंडी तयार करून घ्यायच्या। आता या भेंड्यांमध्ये मसाला भरण्यासाठी त्या अगदी तयार आहेत। आता भेंडीमध्ये भरण्यासाठी खमंग मसाला तयार करूया। सर्वप्रथम आपल्याला अर्धी वाटी बेसन लागणार आहे। हे बेसन एका कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचे। भाजताना कोणतेही तेल किंवा तूप घालायची अजिबात गरज नाही। सतत हलवत राहायचे, जेणेकरून बेसन जळणार नाही आणि ते सारखे भाजले जाईल। थोड्याच वेळात बेसनचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल आणि छानसा हलका सोनेरी रंग येऊ लागेल, तेव्हाच ते व्यवस्थित भाजले गेले आहे असे समजायचे। बेसन मंद आचेवर भाजल्यामुळे त्याची चव अधिक खमंग होते आणि नंतर भेंडीमध्ये भरल्यावर मसाला छान कोरडा, सुगंधी आणि रुचकर लागतो। या भाजलेल्या बेसनामुळे भेंडीला एक वेगळीच घरगुती चव आणि कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे साधी भेंडीसुद्धा खूपच चविष्ट आणि खास बनते। भाजून घेतलेलं बेसन एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालूया। हे सगळे मसाले बेसनमध्ये छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घालायचे, त्यामुळे भेंडीला छान तिखटसर चव आणि रंगही सुंदर येतो। आता लाल तिखट देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, त्यामुळे मसाल्याला छानशी आंबट अशी चव येते। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडर देखील वापरू शकता। इथे पाव चमचा आमचूर पावडर वापरायचे। आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं। यानंतर आपण या मसाल्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। पाणी एकदम जास्त घालायचं नाही, फक्त इतकंच घालायचं की मसाला थोडा ओलसर होईल आणि भेंडीमध्ये भरायला सोपा जाईल। मसाला घट्ट पण हाताला चिकटणारा असा तयार झाला पाहिजे। आता आपला स्टफिंग मसाला पूर्णपणे तयार आहे। मधोमध चीर दिलेल्या भेंडीत हा मसाला सावकाश भरून घ्यायचा आहे। प्रत्येक भेंडीमध्ये मसाला व्यवस्थित बसेल याची काळजी घ्यायची, म्हणजे मग फ्राय करत असताना मसाला बाहेर येणार नाही। अशाच पद्धतीने सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। आता आपली स्वादिष्ट चटपटीत भरली भेंडी बनण्यासाठी तयार झाली आहे। आता भरलेली भेंडी फ्राय करण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की पाव चमचा हिंग घालायचं। त्यावर भरलेली भेंडी घालायची आहे। भरलेली भेंडी ही अगदी हलक्या हाताने परतून घ्यायची, म्हणजे मग त्याच्यातील मसाला हा बाहेर येणार नाही। अगदी 2 मिनिटच याला मंद गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर झाकण उघडायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, भेंडी अगदी छान मऊ झालेली आहे। आता ही भेंडी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा याच पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून पॅनमध्ये घालायचा आहे।
आणि सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मसाल्यामध्ये आधीच मीठ आणि तिखट असल्यामुळे हे कमी प्रमाणातच घालायचं आहे. आता आधी फ्राय केलेली भेंडी त्यामध्ये घालून पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. भेंडी तुटू नये म्हणून हलवताना नक्कीच काळजी घ्यायची आहे. यानंतर पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवर 5 मिनिटे वाफ काढून घ्यायचे. 5 मिनिटांनी भेंडी अगदी मऊ, आतून शिजलेली आणि बाहेरून हलकीशी खमंग झाली आहे. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 1 मिनिट हलकेच परतायचं आहे. आता आपली गरमागरम चटपटीत आणि खमंग भरली भेंडी तयार आहे. ही भेंडी पोळी, भाकरी किंवा वरण भाताबरोबर खूपच छान लागते. तुम्हाला नेहमीची साधी भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच या पद्धतीने एकदा भेंडी बनवून पहा. तुम्हाला खूप आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच पारंपरिक व चविष्ट रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.